अपेक्षा आहे. श्री संत बागडेबा मानवमित्र संघटना व श्री संत बागडेबा पाणी संघर्ष समिती वतीने आई यलमाच्या देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी जनावरांच्यासाठी मोफत पाण्याचे टँकर गेले 14 वर्ष आम्ही सातत्यपूर्वक देतो. त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आज यात्रेमध्ये 3 टँकर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता आई यलमाच्या चरणी मी प्रार्थना करतो, जे म्हैसाळचं पाणी जत तालुक्यातील माहिताळ कॅनलपासून वसपेठ तलाव आणि वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव विविध पातळीवरती काम चालू आहे आणि ते पाण्याचं काम येणाऱ्या महिनाभरामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून ते काम पूर्ण होऊन, गेल्याच वर्षी आम्ही जेव्हा अंकलिकीमध्ये रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला खरोखर यश आलं आणि त्याच अनुषंगाने कामाची सुरुवात देखील झाली. काम पण 75% पत्र पूर्ण होत आले. मी यलमाच्या चरणी प्रार्थना करतो, ते पाणी गुड्डापूर तलाव, वसपेठ तलाव, अंकली तलाव आणि संक तलावमध्ये पाणी पडावं आणि ते पाणी आम्ही घेऊन आई यलमाच्या चरणी ते पाणी अर्पण करण्याची ताकद आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या अंगात येऊ आणि समाधानकारक येणारा दुष्काळ देखील आमच्यावर कायम नष्ट होऊन ह्या भागाला समाधानकारक पाऊस पडो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या देखील मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय बागडेबा.